Hello student, welcome to Badivansh Gurukul channel. Today we are going to see the remaining problem of problem set 2. Okay, so we start. So what is the question number 13? Question is, Ranjana wants to distribute 540 oranges among some student. काय करायचे? रंजनाला 540 ऑरेंज हे काही विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. इफ 30 स्टुडंट वेअर मोर इच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. जर विद्यार्थी संख्या 30 न वाढवली तर प्रत्येकाला 3 ऑरेंज कमी भेटतात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. तर आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या काढायची. सो फॉर दॅट क्वेश्चन काय आहे ते कन्सिडर करायचं. क्वेश्चन काय? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट. वी हॅव टू this given information, we have to reduce this given information in the form of quadratic equation. It means from given information we have to make the quadratic equation. For that we consider one variable. So question is find the number of students. So we consider, let the number of students are the number of students is equal to x. काय केलं आपण? नंबर ऑफ स्टुडंट कन्सिडर केले. किती? x. सो तर जर x नंबर ऑफ स्टुडंट असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंज भेटतील? आपल्याकडे टोटल ऑरेंज आहेत 540. हिअर वी हॅव टोटल 540 ऑरेंजेस. जर आता नंबर ऑफ स्टुडंटना आपण त्याला डिवाइड केलं तर तेवढे ऑरेंज आपल्याला काय करतील? प्रत्येक विद्यार्थ्याला भेटतील. देअरफॉर हिअर वी कॅन राईट. तर आपण इथे लिहू शकतो देअरफॉर each student will get 540 divided by x oranges. ठीक आहे, एवढे ऑरेंजेस प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतील. आता कंडिशन दिली आपल्याला, जर विद्यार्थी संख्या 30 न वाढवली तर प्रत्येकाला 3 ऑरेंज कमी मिळतात. देअरफॉर बाय गिवन कंडिशन, देअरफॉर बाय गिवन कंडिशन, so what is the condition? If number of student किती येतं? number of student x कन्सिडर केले आणि 540 ऑरेंज. जर विद्यार्थी संख्या x असेल त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंज भेटतात? 540 डिवाइडेड बाय x एवढे ऑरेंज भेटतात. आता विद्यार्थी संख्या आपण 30 न वाढवायलो तर प्रत्येकाला किती संख्या भेटायली कमी? ऑरेंज किती भेटत येतं? 3 न कमी भेटायला येतं. तर पहा मग आपल्याला हे कसं लिहिता येईल? 540 डिवायडेड बाय x मायनस 540 डिवायडेड बाय x प्लस 30. ठीक आहे, हे नंबर ऑफ ऑरेंज येतं. x विद्यार्थी असल्यावर प्रत्येकाला एवढे ऑरेंज भेटतात आणि x प्लस 30 जर विद्यार्थी संख्या 30 न वाढवली तर प्रत्येकाला एवढे ऑरेंज भेटतात. ठीक आहे, तर या दोघांमधला डिफरन्स किती आहे? 3चा. डिफरन्स किती आहे? 3चा. अलग लक्षात. जर x विद्यार्थी असतील तर प्रत्येकाला किती भेटायला येतं? 540 डिवायडेड बाय x. आणि जर 30 न वाढवली संख्या तर प्रत्येकाला किती भेटायला येत? 540 डिवायडेड बाय x प्लस 30 एवढे ऑरेंज भेटायला येत. तर मग ही जी संख्या आहे सेकंड नंबर जे आहे तो पहिल्यापेक्षा किती आहे? 3 न कमी. तर मग याच्यातला डिफरन्स किती लिहू शकतो आपण? 3 लिहू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट याला सॉल्व करायचं आता आपल्याला. पहा तर काय करू आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल पहा? 540 इंटू x प्लस 30 मायनस
हे एक्सनं 540ला मल्टिप्लाय करा. 540 इंटू एक्स आणि छेदामध्ये काय होईल, छेदामध्ये छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे एक्स इंटू एक्स प्लस 30, एक्स इंटू एक्स प्लस 30. ठीक आहे, इक्वल्स टू किती येईल, इक्वल्स टू 3 आहे. चला नेक्स्ट, आता हे ब्रॅकेट सोडू आपण. 540 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 540x. आता 540 या दुसऱ्या नंबरला मल्टिप्लाय करा 30ला, तर किती येईल पहा. 300, 3 4 जा 12 कॅरीज 1 आणि 3 5 जा 15 आणि कॅरीज 1 16. ठीक आहे. चला तर काय केलं आपण, या 540ला 30 मल्टिप्लाय करते, एक 0 ॲड होईल आणखीन. हां तर बघा 3 0 0 3 चौक 12, चला 1 3 5 15 आणि 1 16. ठीक आहे. हां त्याच्यानंतर -540ने एक्सला मल्टिप्लाय केलं, हे झालं -540x. आता ही जी छेदातली संख्या आहे हे भागाकारातलं या बाजूला गेल्यानंतर गुणाकारात जाईल, म्हणजे इक्वल्स टू आपण 3 इंटू याचा प्रोडक्ट घ्या, एक्स इंटू एक्स किती आलं, एक्स स्क्वेअर आलं, प्लस एक्स इंटू 30 किती आलं, 30x. ठीक आहे. आता हे प्लस 540x आणि हे मायनस 540x कॅन्सल होतील. का राहिलं मग या बाजूला, राहिलं 16,200 इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय करा, हे होईल 3x स्क्वेअर आणि 3 इंटू 30 येईल 90x. आता काय करायचं आहे, आता काय करू आपण, हे 16,200 ते राईट हँड साईडला नेऊ, म्हणजेच याला आपण असं लिहिता येईल 3x स्क्वेअर प्लस 90x, हे तिकडं मायनस होतील, मायनस हे 16,200 इक्वल्स टू येईल 0. या टर्म्स या राईट हँड साईडच्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला घेतल्या समजा तुम्ही, तर -3x स्क्वेअर मायनस 90x प्लस 16,200 येईल. त्याला मायनसनं मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही प्लस होतील आणि हे मायनस होईल. ठीक आहे. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. याला थोडं सिम्प्लिफाय करता येतं आपल्याला. काय करता येईल, पूर्ण इक्वेशनला आपल्याला 3 डिवाइड करता येईल. सो डिवाइडिंग होल इक्वेशन, डिवाइडिंग होल इक्वेशन बाय 3 we get x square plus 30x. तर हे किती येईल पहा, याला 3 ने डिवाइड केलं, हे 3 5 15, उरला 1 3 चौक 12 आणि याला 3 भाग जातो का नाही, 3 5 15, उरला 1 3 चौक 12, राईट 3 0 0 3 0 0 इक्वल्स टू 0. ठीक आहे. तर आता या इक्वेशन आपल्याला काय करायचे, 5400 म्हणजे -5400 याचे फॅक्टर्स पाडायची, बेरीज किती आली पाहिजे, +30 आली पाहिजे. याचे फॅक्टर्स किती पाडता येतील बघा. फॅक्टर्स आपल्याला याचे पाडायचे आहेत. त्याचे फॅक्टर्स काय काय पडतील पहा. याला आपल्याला लिहिता येईल दॅट इक्वल्स टू, याला कितना भाग जाईल बघा, 9 भाग जाईल, 90 × 60 लिहिता येईल, 90 × 60
ठीक आहे, याचे फॅक्टर्स काय पडतील 90 × 60, तर 9 × 54. ठीक आहे, आपलं काय करावं लागेल 90 प्लस घ्यावं लागेल आणि 60 मायनस घ्यावं लागेल. तर सी, तर हे x² प्लस 90x मायनस 60x मायनस हे 5400 इक्वल्स टू 0. यापुढे पहिल्या दोन फॅक्टरमध्ये काय कॉमन काढता येईल आपल्याला, x कॉमन काढता येईल. x कॉमन काढत काय येईल, x प्लस पहिल्या दोन फॅक्टरमध्ये आपल्याला x कॉमन काढायचं आहे, तर काय उरल x प्लस 90 उरल. ठीक आहे, x कॉमन काढा. राहिलेल्या दोन रिमेनिंग फॅक्टरमध्ये आपल्याला -60 कॉमन काढता येतील. -60 कॉमन काढलं तर काय राहील, x इथं प्लस येईल 90 इक्वल्स टू 0. तर या एक्सप्रेशनमध्ये, या इक्वेशनमध्ये x प्लस 90 हा ब्रॅकेट कॉमन आलेला आहे. परत तो कॉमन काढा आपण, तर x प्लस 90 कॉमन काढा आपण, तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, x मायनस 60 इक्वल्स टू 0. तर या दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0, याचा अर्थ आयदर x प्लस 90 इक्वल्स टू 0 और x मायनस 60 इक्वल्स टू 0. जर x प्लस 90 इक्वल्स टू 0 असेल तर x इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला, -90. आणि जर x मायनस 60 इक्वल्स टू 0 तर x इक्वल्स टू मिळालं आपल्याला 60. तर पहा, आपण x काय कन्सिडर केलं होतं, नंबर ऑफ स्टुडंट x कन्सिडर केले होते. मग नंबर ऑफ स्टुडंट निगेटिव्ह असू शकत नाहीत. देअरफॉर therefore as इथल्या as x is the number of student, number of students, therefore x equals to -90 is not possible, is not possible. Therefore x इक्वल्स टू किती असायला पाहिजे, मग रिक्वायर्ड आन्सर x इक्वल्स टू 60 असायला पाहिजे. ठीक आहे. हां, तर मग काय क्वेश्चन विचारला होता आपल्याला, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट. देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट इज 60. एकूण विद्यार्थी किती होते, मग 60 विद्यार्थी होते. ठीक आहे, हे आता व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. पहा, काय करा, याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. हा क्वेश्चन इथून स्क्रीनशॉट घ्या एक. त्यानंतर आता एक स्क्रीनशॉट घ्या. झालं. त्यानंतर आता घ्या एक स्क्रीनशॉट. त्यानंतर आता एक घ्या स्क्रीनशॉट, शेवटचा आन्सर. ओके, घेतले का स्क्रीनशॉट? चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू.
थोडंसं असं मिनिमाइज केलं तुम्हाला कंप्लीट दिसेल कदाचित. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. क्वेश्चन नंबर 14. काय पहा क्वेश्चन. मिस्टर दिनेश owns an agriculture farm at village Talwel. The length of the farm is 10 meter more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of pond is 20 times the area of pond. Find the length and breadth of the farm and of the pond. ठीक आहे. तर प्रश्न काय आहे, मिस्टर दिनेशनी त्यांचं एक शेती आहे, ॲग्रिकल्चर फार्म आहे तलवेल या गावाकडे. हे काय माहिती महत्त्वाची. नेक्स्ट काय काय महत्त्वाचं काय, द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेथ. त्या शेताची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 10 मीटरनं जास्त आहे. इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर, पाणी मुरवण्यासाठी, ही डग अ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड, त्यांनी काय केलं, एक चौरसाकृती एक खड्डा खणलेला आहे इनसाइड द फार्म. द साइड ऑफ द पॉन्ड इज 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. द साइड ऑफ द पॉन्ड इज किती आहे, एक मिनिट, आपलं इथं क्वेश्चन राहिलं थोडंसं अर्धवट. द साइड ऑफ द पॉन्ड किती पहा, the side of the pond is 1/3 of the breadth of the farm, of the breadth of the farm. And the area of pond is the area of pond is 20 times the area of farm is, the area of farm is, area of farm is 20 times the area of pond. तर क्वेश्चन काय पहा, मिस्टर दिनेश ओन्स ॲन ॲग्रिकल्चर फार्म ॲट विलेज तलवेल. द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेथ. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of the pond is 1/3 of the breadth of the farm. The area of farm is 20 times the area of pond. Find the length and breadth of the farm and of the pond. ठीक आहे. तर काय, द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर. आपलं काढायचं काय, आपल्याला काय करायचं आहे, तर लेंथ अँड ब्रेथ, लांबी आणि रुंदी कशाची, फार्मची आणि पॉन्डची. ठीक आहे. पॉन्ड तर स्क्वेअर शेपला त्याची फक्त बाजू काढायची आपल्याला, परंतु फार्मची लांबी आणि रुंदी काढायची. तर लांबीविषयी काय दिलं, लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेथ. समजा जर आपण काय केलं, ब्रेथ कन्सिडर केली, ब्रेथ कन्सिडर करू आपण. Let
the breadth of the farm is x. ब्रीथ कन्सिडर केली आपण x. तर लेंथ काय होईल बाय गिवन कंडिशन, देअरफॉर लेंथ ऑफ द फार्म इज इक्वल टू काय दिलं बघा, द लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रीथ. ट्वाइस केला आपण, त्याची दुप्पट केली 2x प्लस 10 मीटर. ठीक आहे, तर लेंथ होईल 10 मीटर. लेंथ किती झाली, ट्वाइस द ब्रीथ प्लस 10. ओके, म्हणजे काय दिलेलं आपल्याला, रुंदीच्या दुपटीपेक्षा 10ने जास्त, 10 मीटरने जास्त. मग रुंदीची दुप्पट केली आपण 2x आणि 10ने जास्त म्हणजे प्लस 10 केलं. ठीक, ही झाली लांबी आणि रुंदी फार्मची. आता पॉन्डची किती दिली, इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर ही डग अ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड इनसाइड द फार्म. द साइड ऑफ द पॉन्ड इज 1/3 ऑफ ब्रीथ. देअरफॉर द साइड ऑफ ब्रीथ किती होईल, द साइड ऑफ पॉन्ड इज 1/3 ऑफ ब्रीथ. देअरफॉर 1/3 म्हणजे 1/3 इंटू एक्स, दॅट इज किती होईल, x/3 होईल. x/3 झाली ही साइड ऑफ द पॉन्ड. आता परत काय दिलं तुम्हाला, द एरिया ऑफ फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड बाय गिवन कंडिशन. पहा काय कंडिशन दिली, बाय गिवन कंडिशन काय कंडिशन आहे, पहा कंडिशन काय, एरिया ऑफ फार्म is equal to 20 times the area of pond. ठीक आहे, पुट द व्हॅल्यू. एरिया ऑफ फार्म, लांबी आणि रुंदी दिली, रेक्टँग्युलर आहे. फार्म कसा आहे, रेक्टँग्युलर, तर त्याचा एरिया कसा लिहिता येईल आपल्याला, L इंटू बी, लेंथ इंटू ब्रीथ इज इक्वल टू 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. पॉन्ड कसा आहे, स्क्वेअर शेप्ड म्हणजे साइड स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू. लेंथ किती आहे, लेंथ आहे 2x प्लस 10. ब्रीथ किती आहे, x इज इक्वल टू 20 इंटू, इथं साइड किती आहे, साइड आहे x/3 and its square. Solve this. x न मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला, हे होईल 2x² प्लस 10x इक्वल्स टू हे 20 इंटू x/3चा स्क्वेअर करा, x² अपॉन 9. पूर्ण इक्वेशनला 9 न मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग होल इक्वेशन बाय 9. multiplying whole equation by 9 we get काय मिळालं आपल्याला, पहा 9 न मल्टिप्लाय केलं ते शेजारचे 9 कॅन्सल होऊन जाते. 9 न मल्टिप्लाय केलं तर काय मिळालं बघा, 9 न मल्टिप्लाय करा. 9 न मल्टिप्लाय केलं तर भेटेल 18x² प्लस 9 न मल्टिप्लाय केलं 90x इज इक्वल टू, इथं 9 न मल्टिप्लाय केलं तर 9 9 कॅन्सल होतील, या ठिकाणी राहील 20x². ठीक आहे, या सर्व टर्म्स आपण राईट हँड साईडला नेऊ, तर हे होईल 20x². हे 18x² त्या बाजूला नेले -18x होईल, -18x² होईल
प्लस 90x त्या बाजूला दिले तर मायनस 90x इक्वल्स टू काय राहील मग 0. दॅट इक्वल्स टू 20x² मायनस 18x² किती आलं 2x² मायनस हे 90x इक्वल्स टू 0. यामध्ये आपल्याला काय कॉमन काढता येईल 2x कॉमन काढता येईल. 2x कॉमन काढलं तर काय राहील इथं x राहील आणि इथे किती राहील 45 इक्वल्स टू 0. आता याचा अर्थ काय होईल आयदर 2x इक्वल्स टू 0 और x मायनस 45 इक्वल्स टू 0. जर 2x इक्वल्स टू 0 असेल तर x इक्वल्स टू किती मिळेल मला x इक्वल्स टू मिळेल x इक्वल्स टू मिळेल 0. आणि जर x मायनस 45 इक्वल्स टू 0 असेल तर x इक्वल्स टू मिळेल आपल्याला 45. ठीक आहे. तर लेंथ कन्सिडर केली होती ब्रीथ कन्सिडर केली होती आपण 0. सो x इक्वल्स टू 0 कॅन नॉट बी पॉसिबल ॲज इथल्या x is the breadth therefore x cannot be 0. ठीक है. therefore x equals to 0 is impossible. तर मग x equals to किती therefore x equals to 45. therefore x equals to 45. ओके. तर मग ब्रीथ किती आली therefore breadth of farm is equal to x equals to 45 meter. Length किती and length of farm is equal to 2x plus 10. 2x plus 10 म्हणजे किती 2 इंटू एक्स व्हॅल्यू पुट करा 45 प्लस 10 तर हे होईल 90 प्लस 10 म्हणजे हे होईल 100 मीटर. लेंथ आली 100 मीटर. आता पॉइंटची साईड काढायची होती आपल्याला. देअरफॉर साइड ऑफ पॉइंट side of pond is equal to x by 3. that is x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 45 by 3 म्हणजे किती 15 मीटर. ठीक आहे. आन्सर शेवटी पूर्ण वाक्यातल्या therefore the length and breadth of farm is length and breadth of the farm is 100 meter and 45 meter respectively. And side of pond is 15 meter. ओके. अलग लक्षात. सो टेक द स्क्रीनशॉट घ्यायचे. हे क्वेश्चन पहिला स्क्रीनशॉट घ्या इथपर्यंत.
नंतर एक सेकंड स्क्रीनशॉट घेतला, नंतर हे घ्या स्क्रीनशॉट आणि नेक्स्ट हे स्क्रीनशॉट शेवटचा. ओके, एंड डाऊट? कंप्लीट आपला आन्सर आपल्याला पाहता येतो. ओके, आणि हे शेवटचं. ओके, सो वी सी नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. Now we see question number 15, last question. So what is the question number 15? A tank fills completely in 2 hours if both taps are open. If only one of the tap is open at the given time, the smaller tap takes 3 hours more than the larger one to fill the tank. How much time does each tap take to fill the tank completely? तर काय दिलं आपल्याला? A tank fills complete in 2 hours if both the taps are open. जर दोन्ही पण टॅप ओपन असतील, म्हणजे दोन्हीही नळ सुरू असतील, तर ती टँक भरायला 2 तास लागतात. इफ द ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन ॲट द गिवन टाईम, फक्त एकच टॅप ओपन असेल दिलेल्या वेळेत, तर स्मॉलर टॅप टेक्स 3 hours मोर दॅन लार्जर वन. तर लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 3 तास जास्त लागतं टँक भरण्यासाठी. हाऊ मच टाईम डज इच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली? तर प्रत्येक नळाला तो टँक भरण्यासाठी किती वेळ लागतो असा प्रश्न आहे. तर काय कन्सिडर करू आपण? क्वेश्चन दिला आहे की प्रत्येक नळाला किती वेळ लागतो. तर मग आपण काय कन्सिडर करू? लेट स्मॉलर टॅप requires X hours to fill the tank. Fill the tank completely. स्मॉलर टॅपला समजा x तास लागतात, तर लार्जर टॅपला किती लागतील? देअरफॉर लार्जर टॅप requires स्मॉलर टॅपला 1 तास लागतो, लार्जर टॅपला स्मॉलरला लार्जरपेक्षा 3 तास जास्त लागतात. म्हणजे लार्जरला किती लागतील? मग स्मॉलरला x कन्सिडर केलं तर लार्जरला किती लागतील? x - 3 hours. ठीक आहे, 3 तास कमी लागतात, लहानपेक्षा 3 तास कमी लागतात, x - 3 hours. ठीक आहे. नाव एक टँक कंप्लीट करायला 1 तास लागतात, तर एका तासामध्ये ते टँक किती कंप्लीट होईल? इन 1 hour, in 1 hour 1/x पार्ट. ठीक आहे, एका तासामध्ये किती होईल? एकूण तास लागतात x, तर एका तासामध्ये किती पार्ट कंप्लीट होईल? 1/x पार्ट. इन 1 hour 1/x पार्ट.
1/x पार्ट फिल. फिल फॉर कोणत्या टॅपसाठी? स्मॉलर टॅपसाठी. स्मॉलर टॅपसाठी. अँड फॉर लार्जर टॅप in 1 hour in 1 hour 1/x-3 पार्ट फिल. ठीक आहे. पहा ना, स्मॉलर टॅपला आपण x आवर्स कन्सिडर केले तर एका तासामध्ये किती टँक कंप्लीट होईल? 1/x पार्ट. ठीक आहे. आणि लार्जर टॅपला x-3 आवर्स केले तर एका तासामध्ये किती पार्ट कंप्लीट होईल? 1/x-3 पार्ट. ठीक आहे. ऑफ टँक. नेक्स्ट, आता बाय गिवन कंडिशन. नाउ बाय गिवन कंडिशन पहा, स्मॉलर आणि लार्जर हे दोन्ही टॅप 2 तास जर आपण सुरू ठेवले तर आपले एक टँक कंप्लीट होते. म्हणजे एका तासामध्ये किती पार्ट कंप्लीट होते? 1/x. तर 2 तासामध्ये किती पार्ट झाला? 2/x. प्लस लार्जर टॅपनं एका तासामध्ये किती पार्ट कंप्लीट होते? 1/x-3. तर 2 तासामध्ये किती होईल? 2/x-3. ठीक आहे. तर मग या दोघांची ॲडिशन केली तर किती होते? वी गेट 1 टँक कंप्लीट होते. ठीक आहे. 1 टँक कंप्लीट भरतो. एका तासामध्ये 1/x पार्ट झाला, 2 तासामध्ये 2/x पार्ट होईल टँकचा. आणि लार्जर टॅपसाठी एका तासामध्ये 1/x-3 पार्ट कंप्लीट होते, 2 तासामध्ये 2/x-3 पार्ट कंप्लीट होईल. हे दोन्ही जर नळ सुरू राहिले 2 तास तर एक टँक आपल्याला मिळतो. ठीक आहे. तर याला सोडवायचं आपल्याला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 2 इन ब्रॅकेट x-3 प्लस 2 इंटू x 2x अपॉन x इंटू x-3 equals to 1. Now हे ब्रॅकेट सोडवा. ब्रॅकेट सोडायला आपला येईल 2x मायनस 6 प्लस 2x 2x मायनस 6 प्लस 2x. हे x इंटू x-3 आपण या साईडला गेले तर गुणाकार जाईल 1च्या, म्हणजे हे होईल 1 इंटू x इंटू x-3. x इंटू x-3चा प्रोडक्ट करून घेतला आपण, x स्क्वेअर येईल मायनस 3x. तर किती झालं पहा आता? हे 2x प्लस 2x किती आले? 4x मायनस 6 इक्वल्स टू हे x स्क्वेअर मायनस 3x. तर काय होईल? या सर्व टर्म्स आपण राईट हँड साईडला घेतल्या तर होईल x स्क्वेअर मायनस 3x. ते 4x या बाजूला घेतलं मायनस 4x होईल, मायनस 6 या बाजूला घेतले प्लस 6 होईल इक्वल्स टू 0. नाउ दिस x स्क्वेअर मायनस 3x मायनस 4x मायनस 7x प्लस 6 इक्वल्स टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आपल्याला. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सोडवायचे. तर म्हणजे 6चे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. बेरीज किती आले पाहिजे? मायनस 7 आले पाहिजे. तर 6चे फॅक्टर काय पडतील आपल्याला? 6 1 6 मायनस 6 मायनस 1. तर हे होईल x स्क्वेअर मायनस 6x मायनस x प्लस 6 इक्वल्स टू 0. पहिल्या 2 टर्म्समध्ये काय कॉमन करता येईल आपल्याला? x. तर राहील x मायनस 6. राहिलेल्या 2 टर्म्समध्ये काय कॉमन करता येईल? मायनस 1. काय राहील? x मायनस 6 इक्वल्स टू 0. x मायनस 6 बाजूला काढा आपण, x मायनस 6 आणि दुसरं
इंटू काय राहील एक्स मायनस 1 इक्वल्स टू 0. या दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 यायला आहे. याचा अर्थ काय होते, इट मीन्स आयदर x minus 6 equals to 0 or x minus 1 equals to 0. जर x minus 6 equals to 0 तर x equals to मिळेल आपल्याला 6 और इथं मिळेल आपल्याला x equals to 1. आता x ची किंमत ही काय होते आपल्याला, x was the time required for small tap to fill the tank. Smaller tap requires x hours. Smaller tap ला किती वेळ लागेल, x तास लागतील असं कन्सिडर केलं होतं. त्याच्या दोन किमती मिळाल्यात आपल्याला. पहिली किंमत काय मिळाली आपल्याला 6 आणि दुसरी काय मिळाली -6 आणि एक मिळाली 1. तर स्मॉलर टॅप तर x इक्वल्स टू 1 असणं गरजेचं नाही, हे करेक्ट येणार नाही x इक्वल्स टू 1. कशामुळं, कारण जर x इक्वल्स टू 1 असेल तर स्मॉलर टॅपला लार्जर टॅपला त्यापेक्षा 3 तास कमी लागतात लार्जर टॅपला. मग हे जर आपण 1 कन्सिडर केलं तर याच्यातून 3 वजा केलं मायनसमध्ये आन्सर येईल. ठीक आहे. सो x इक्वल्स टू 1 कॅन नॉट बी पॉसिबल. त्याला x इक्वल्स टू 1 cannot be possible. Therefore x equals to किती मग x equals to 6. जर x equals to 6 तर याचा अर्थ काय की स्मॉलर टॅप रिक्वायर्स, therefore smaller tap requires 6 hours. ठीक आहे. आणि लार्जर टॅपला किती लागतील मग, therefore larger tap requires किती कन्सिडर केले होते लार्जर टॅपला आपण x minus 3 hours, that equals to x minus 3 म्हणजेच x ची किंमत 6 minus 3 म्हणजेच किती आवर्स 3 hours. ओके. हेन्स smaller tap takes 6 hours and larger tap takes 3 hours to fill the tank completely. ओके. तर यामध्ये सर्वातीला वर्ग समीकरण तयार करणं हे महत्त्वाचं. तर वर्ग समीकरण पहा, आपल्याला क्वेश्चन काय दिला होता, एक स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही. ठीक आहे. क्वेश्चन काय दिला होता बघा, a tank fills completely in 2 hours if both taps are open. एक टँक 2 तासामध्ये जर दोन्ही नळ सुरू असतील तर भरतो. इफ ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन ॲट द गिवन टाइम. जर एकच टॅप सुरू असेल तर लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 3 तास जास्त लागतात टू फिल द टँक. ओके. हाऊ मच टाइम डज इच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. स्मॉलर टॅपला आपण x आवर्स कन्सिडर केले तर लार्जर टॅपला त्यापेक्षा 3 तास कमी लागतात म्हणजेच x minus 3 hours. ओके. स्मॉलर टॅपला x आवर्स लागतात तर एका तासामध्ये किती पार्ट कंप्लीट होते टँकचा 1/x पार्ट. ओके. लार्जर टॅपला x minus 3 hours लागतात
तर एका तासामध्ये किती पार्ट कंप्लीट होईल? 1/x-3 पार्ट. ओके. नाव बाय गिवन कंडिशन दिलेली अट 2 तासामध्ये किती टँक कंप्लीट होईल? 2/x. 2 तासामध्ये हे लहान नळाने कंप्लीट झालेलं टँक, हे मोठ्या नळाने कंप्लीट झालेलं टँक 2/x-3. ओके. ते पूर्ण दोन्ही जर 2 तास ओपन ठेवले आपण तर एक टँक कंप्लीट भरतो. ठीक. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आपण. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सोडत गेलो. तर आपलं आन्सर करेक्ट आहे की नाही पाहण्यासाठी आपलं लहान नळासाठी किती आलं आहे आन्सर? 6 आले. लहान नळासाठी किती आले आन्सर? 6 आले. तर पहा हे इक्वेशन सॅटिस्फाय होते की नाही पहा. 2/6 प्लस 2/3 तर किती होईल? इथं 3 आहे, इथं 6 आहे. तर 2/6 म्हणजे 1/3 होईल आणि 2/3 1/3 प्लस 2/3 3/3 1. ओके. हे आन्सर करेक्ट झालं. ओके. सो टेक द स्क्रीनशॉट. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. ओके. टेक इट स्क्रीनशॉट. फर्स्ट स्क्रीनशॉट घ्या. नंतर हा स्क्रीनशॉट घ्या. नंतर हा स्क्रीनशॉट घ्या. ओके. सो वी स्टॉप हियर. ओके.